झालं परंतु मला ते तिकडनं जाणं गरजेचं होतं कारण वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं कारण ते अलीकडचे तासाचं केलं दादा बोलणार काय? बरोबर तुम्ही नाराज झाला परंतु मला ते तिकडनं जाणं गरजेचं होतं कारण वैमानिकाचा निरोप आला की उशीर झाला तर मला निघून जावं लागलं कारण ते अलीकडचे तासाचं केलं. अपघातग्रस्त विमानाबाबत आपण थोडंसं जाणून घेतोय. अपघातग्रस्त विमान हे बोंबार्डियर कंपनीचं लिअरजेट 45 XR जातीचं. विमानाचे आतापर्यंत जगभरात 7 अपघात झालेले आहेत. 4 अपघात हे जीवघेणे ठरले आहेत. VSR कंपनीचं विमान 3 वर्षात दुसऱ्यांदा अपघात झाल्याचं समोर येत आहे. 2 अपघातात विमान अनियंत्रित झालं अशी ही माहिती समोर येते. अजित पवारांचं विमान देखील अनियंत्रित झाल्याचं आता समोर येत आहे. 2003 मध्ये सततच्या बिघाडामुळे विमान उड्डाणं बंद झालेली होती या विमानाची. याचा ताशी कमाल वेग आहे 858 किलोमीटर प्रति तास इतका याचा हा कमाल ताशी वेग. अपघातग्रस्त विमानाबद्दलची ही माहिती आणि पुन्हा एकदा ही दृश्य हॉस्पिटल परिसरातली. प्रचंड मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी, प्रत्येक मिनिटागणिक वाढत जाणारी गर्दी आणि अर्थातच पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे. बारामतीच्या रुग्णालयाबाहेरनं ही थेट दृश्य आपण बघताय. प्रत्येकाच्या मनामध्ये अपार दुःख आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहेत, बोलायला सुचत नाहीये कारण त्यांचा लाडका नेता अशा पद्धतीने त्यांना चटका लावून गेलेला आहे, सोडून गेलेला आहे. आणि सध्याची दृश्य जय पवार हे रुग्णालयात पोहोचतानाची. पवार कुटुंबियांसाठी देखील अत्यंत मोठा आघात आहे आणि जय पवार आता रुग्णालयामध्ये पोहोचल्याची ही दृश्य आपण बघताय. बारामतीच्या रुग्णालयाबाहेर हजारोंचा जनसमुदाय. ज्याच्यामध्ये अर्थातच आता नेते मंडळी आहेत, कार्यकर्ते आहेत, कुटुंबीय देखील तिकडे पोहोचत आहेत. आताच जय पवार हे पोहोचल्याचं आपण पाहतोय. ही दृश्य बघताय, थेट दृश्य आहेत जय पवार हे रुग्णालयामध्ये पोहोचतानाची.